Yes, so now I start my lecture. Good morning to all. My name is Gumri Chandra Singh and we are trying to understand FY BCom Business Economics. सेमिस्टर 1 आपलं बघून झालेलं आहे आणि आता आपण सेमिस्टर सेकंड मध्ये आहोत. राईट? बरोबर आहे ना? का अजून सेमिस्टर सेकंड मध्ये फर्स्ट मध्येच आहात तुम्ही सगळे? बरं, पेपर कसे गेले सगळ्यांना? हाऊ इज द पेपर? काय कोणाचा रिप्लाय नाही, काय नाही, चांगले आहेत, वाईट आहेत, काहीच नाही. रिझल्ट कधी आहे तुमचा? हम्म? व्हेन युअर रिझल्ट? माहित नाही अजून. ओके ओके, इट्स ओके, डोंट वरी. ओके okay, so before going on topic, we're trying to understand first syllabus. Syllabus माहिती आहे का सेकंड सेमचा कोणाला? Anybody know the syllabus of second semester? Yes, please. बोला. असं आम्हाला काय माहित ठेवत नाही म्हणा. व्हीआयपी लोक आहेत आम्ही एकदम, है ना? Anybody know the syllabus? बोला. माहिती आहे का काही सिलेबस ते काय आहे? काय सांगाल? हम्म? अरे बोला काहीतरी. नाहीच माहित नाही. वा, मला वाटलं अज्युम केलं तुम्हाला माहिती असेल. लिटल बिट नो द सिलेबस अबाउट अँड ऑल. टॅलेंटेड लोक एकदम ना, ब्रिलियंट. So I think you are on my share screen. Yes, reply me please. Yes or no? Hmm? आहात की नाही? Yes. तर हा दिसतोय सिलेबस सगळ्यांना? दिसतोय ना? येस, व्हेरी गुड. तर हे आपलं सेमिस्टर सेकंड आहे. ऑन माय स्क्रीन. त्याच्यातलं मॉड्यूल किंवा युनिट फर्स्ट आहे परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपॉली. आणि त्याच्यामध्ये टॉपिक बघा, perfect competition and monopoly. There are the two extreme cases, profit maximization and competitive firm supply curve, short run and long run equilibrium firm and industry, monopoly structure of monopoly power, short run and long run equilibrium of firm under monopoly. याच्यातलं मोनोपॉली आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे, आय थिंक, है ना? राईट. तर अगदीच नवीन असा काही टॉपिक नाही आपल्यासाठी. यू लिटल बिट ऑलरेडी फॅमिलियर विथ द टॉपिक. बरोबर आहे ना? येस और नो? काय सांगाल ते म्हणा.
येस, व्हेरी गुड ऋतुजा. दुसरा आहे प्राइसिंग अँड आउटपुट डिसिजन्स अंडर imperfect competition. Pricing and output decisions under imperfect competition. There is comes to here monopolistic competition. हे पण माहिती आहे आपल्याला. Competitive and monopolistic elements of monopolistic competition. Equilibrium of firm under monopolistic competition. नंतर पुढचा टॉपिक आहे मोनोपॉलिस्टिक वर्सेस परफेक्ट कॉम्पिटिशन. नंतरचा आहे एक्सेस कॅपॅसिटी अँड एफिशियन्सी. नेक्स्ट वन debate over role of advertising, and last topics to be taught using the case studies as ते आहे एक्झाम्पल आपण मग नंतर बघणार आहोत. नंतर आहे ऑलिगोपॉलिस्टिक मार्केट. ऑलिगोपॉली आपल्याला होती, आठवते का जरा तुम्हाला? जी तुम्हाला शिकवली होती, सिलेबसला नव्हती तरी आठवते का? नाही म्हणतो तसला आठवत आम्हाला वगैरे काय नाही. त्याच्यामध्ये आहे कोलेक्सिव्ह आणि नॉन कोलेक्सिव्ह ऑलिगोपॉली. राईट. कोलेक्सिव्ह अँड नॉन कोलेक्सिव्ह ऑलिगोपॉली. Market price rigidity, cartels and price leadership models with practical example. नंतर आहे pricing practices. Right. Under the pricing practices, there we see the cost oriented price method, cost plus or markup pricing, marginal cost pricing, markup pricing, discriminating pricing, multiple and product pricing, transfer pricing, case studies on how pricing methods are used in business world. Right. So these are the module number 3rd. नंतर आपण बघितले इव्हॅल्युएटिंग कॅपिटल प्रोजेक्ट. राईट. तर अंडर द हिअर meaning and importance of capital budgeting. बरोबर आहे. Then steps in capital budgeting, techniques of investmental appraisal, payback period method. आता हे थोडस कॉस्टिंगचा पार्ट आहे लास्टचा हा. क्लिअर. तर असा एकंदरीत हा सिलेबस आहे. बरोबर आहे का? दिसतोय का हा? हा. तर हा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवता येईल तुमच्या मोबाईलवर. आय एम राईट? येईल ना? यू कॅन डू द स्क्रीनशॉट. चालू मध्ये तुम्हाला काढता येईल. आला? काढलात का? युनिट 1, 2, 3rd असं. ते पुढे तुम्हाला लागेल हे असं. एवढी क्लिअरिटी येईल का नाही मला जरा डाऊट आहे. हा, आत्ता बघा जरा. येतोय का? दिसतोय का रे तुम्हाला क्लिअर? मला तर दिसतंय क्लिअर म्हणा. तुम्हाला स्क्रीन थोडी एनलार्ज करावं लागत असेल. So these are the syllabus. स्क्रीनशॉट काढून स्वतःच्याच अकाउंटला व्हॉट्सअपला ठेवा. माहिती असा मी चुकीचं शिकवायला तर तुम्ही आठवण करून द्याल ना, म्हणून. Okay, so now should going on the actual topic. कळला सिलेबस सगळ्यांना? म्हणजे सिलेबस तरी माहित झाला. ओके. तर आता आपण आपल्या टॉपिक कडे येऊया मग. नाउ वी कम टू ऍक्च्युअल टॉपिक. तर त्यातला पहिला टॉपिक बघूया आपण. काय पहिल्या टॉपिकचं नाव? विसरून नाही गेलेलं लगेच. काय? एवढं आपण डोकं शांत ठेवून ऐकतोय ना. वा, मस्तच. व्हॉट इज
You need one name. काय? Hmm. Okay, so yes, you are on my share screen again. तर परत एकदा तुम्ही माझ्या शेअर स्क्रीनवरती आहात आणि मॉड्यूल 1 चं नाव आहे परफेक्ट मार्केट स्ट्रक्चर आणि अंडर मार्केट स्ट्रक्चर मध्ये आहे परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉली. असं हे मार्केट स्ट्रक्चर आहे. आपण फोकस करूया, डोंट वरी. सो दिस इज माय शेअर स्क्रीन. मार्केट म्हणलं की तिथं कॉम्पिटिशन आली, खूप सारी कॉम्पिटिशन असते. दॅट इज द ह्यूज कॉम्पिटिशन, राईट. आणि त्या कॉम्पिटिशन म्हणलं की आपल्याला खूप डिलिंग्स करावं लागतात त्याला. We have to need prepare properly for the competition, and it is not easy, which we call market structure. बरोबर आहे की नाही? एवढं सोपं असत नाहीये ते. का असत नाही तर there is a huge competition in the market, आणि ऑलरेडी आपण ह्या कॉम्पिटिशन्स बघितलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही? ज्या आपल्याला मायक्रो इकॉनॉमीच्या थिअरी होत्या 12th मध्ये असताना, आठवत आहे का तुम्ही? 12वी मध्ये होतात एकेकाळी. Once upon a time, right? There is in microeconomics theories. We also learn the price determination. What we learn under the price determination? Under perfect competition. आठवतंय का जरा? How the price is determined there? कशी आहे माहिती आहे, सांगता येईल? काय सांगाल? Who is a price maker under perfect competition? कोण आहे प्राइस मेकर मग? कोणी बघून झालेला आहे. I'm not asked newly. नवीन विचारतोय का? अजिबात नाही. आहे तेच विचारतोय. बायर विसरले सगळे. बायर. Buyer is a price maker under perfect competition. Yes, everyone. Same answer. आता काही जण सेलर म्हणतील मग. दोन्ही पैकी एक फिक्स आहे, है ना? दोन्ही पैकी एक फिक्स आहे म्हणा, तुम्ही काही म्हणा. बरोबर आहे ना? हा, राईट. मग काही म्हणा ना तुम्ही, दोन्ही पैकी एक फिक्स आहेच. Who is their price maker then? Who is the price maker, guys? बायर नंतर ह्याला कोण? सेलर. सेलर म्हणा. आठवा परफेक्ट कॉम्पिटिशन जरा. प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. हु इज अ प्राइस मेकर? कोण प्राइसेस ठरवत होतं तिथे? कोणीच नव्हतं ठरवत. बोला. येस, बोथ बायर्स अँड सेलर्स. म्हणजेच याला कोण म्हणायचं? अजून परफेक्ट आन्सरच्या जवळ अजून आलो नाही आपण. Forces of market supply and demand. You understand?
डिमांड अँड सप्लाय फोर्सेस दोन्ही, बायर आणि सेलर. फोर्स पण त्याच्यातला कोणता इम्पॉर्टन्स? ऍब्सोल्युटली राईट पल्लवी. इक्विलिब्रियम प्राइस वी कॅन कॉल देम, की जिथं दोन्ही फोर्सेस एकत्र येतात. डिमांड अँड सप्लाय फोर्सेस कम्स टुगेदर and there is a price is fix. इथे ती प्राइस फिक्स होते, right, which is called equilibrium price, right. So these are the importance in this market. Clear? Generally market कशाला सॉरी, मार्केट स्ट्रक्चर मध्ये आपण बघतोय की मार्केट कन्सिस्ट द ऑल ऍक्च्युअल अँड पोटेन्शियल बायर्स अँड सेलर्स. Market means what in the sense is here? All actual potential buyer and also one more seller. Yes, buying and selling. Yes, yes, yes. And market structure refers काय करताय तर to competitive environment. Market is what do here? To makes the competitive environment in which is buyer and sellers of product operate. मला वाटतं कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे आपलं कॉलेजचं कॅम्पसचं एक्झाम्पल एकदम परफेक्ट आहे. आपल्या कॉलेजमध्ये एक कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट असतं सतत. म्हणजे नेमकं काय असतं एक्झॅक्ट? आता क्वेश्चन तुम्हाला समजले असं मी अज्युम करतो. आपण काही मार्केटमध्ये येत नाही कोणत्या, पण मी कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट बद्दल बोलतोय आपण इथे. यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू? हा, तर हा कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट काय आहे ते काय सांगता येईल? हा, कॅन यू से समथिंग? About a competitive environment. काय सांगा? आपल्या कॉलेजमध्ये बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट असतं. नेमकं काय असतं हे एन्व्हायरमेंट? व्हॉट एक्झॅक्टली? In various academic and sports activities, there is a participation in our college students. ओके, ते तर आहेच. ते तर आहेच, ते झालं. इट इज पार्ट ऑफ ऍक्टिव्हिटी. असं कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट असं एनकरेज करणार असं काय दिसतं आपल्याला? where you can see that such types of environment. Yes, you are telling also right. Absolutely right. You are, whatever you telling here, it's absolutely right. But I say wrong. But beyond of that, something is different, which are the creates competition in our campus continuously. All right. Like conducting exams, most important, continuously, and declaration of result, not only conducting. खूप सारा आपण एक्झाम घेतो, 12वीची असेल, जेई, सीईटी, नीट. याच्यामुळे मुलं सारखं त्या एन्व्हायरमेंट असतं. खूप साऱ्या एक्झाम घेणं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह नाही. एक्झाम घेऊन त्याच्यावरती अनालिसिस करणं, रिझल्ट करणं हे सगळ्यात मोठं काम.
खूप साऱ्या इन्स्टिट्यूशन एक्झाम घेतात, खूप साऱ्या, पण त्याचा अनालिसिस करतच नाही. अनालिसिस करत नाहीत, त्याचे रिझल्ट डिक्लेरेशन होत नाहीत. रिझल्ट डिक्लेरेशन होत नाही त्याच्यामुळे काही कळतच नाही विद्यार्थी स्टुडंटला किती प्रोग्रेस होतोय, नाही काहीच नाही. नॉट अंडरस्टँड. So create a competitive awareness in the students. What? To create a well competitive awareness in students, our institutions conducting exams with quality and also continuously analysis, declaration of result and trying to focus on improvement in students and all. So such types of environment, students to help where I am. आपण कुठे आहोत ते त्यांना लगेच कळतं. आता तुम्ही जर्नल निघालात, आता हल्ली गुगलनं खूप काम सोपं केलं. तुम्ही कुठे आहात माहिती आहे ना, जीपीआरएस वरनं कळतं, लगेच कळतं तुम्हाला. लाईव्ह कुठे आहात, तुमच्या जवळपास किती हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, पेट्रोल पंप कुठे आहे, जवळचं नियरचं प्लेस बघण्यासारखं कोणतं आहे, कोणत्या डेसिग्नेशन पाशी तुम्ही आहात, त्याचं लाईव्ह भेटते का नाही, मला विचारायची पण गरज पडत नाही. तसं आपल्या इथं तुम्ही कोणत्या सब्जेक्ट मध्ये किती आहात, कसे आहात, such helps to the really helps to improve in your knowledge, improve in your performance in each subject. तसं मार्केटचं काय काम आहे हो? Deal with one another, and there is a market structure refers to the competitive environment which the buyers and sellers of the product operate. इथं बायर्सला खूप सारे ऑप्शन्स आहे, म्हणजे एकीकडे बायर मध्ये पण कॉम्पिटिशन आहे टू बाय गुड्स, and another side seller, there is also competition to sell the goods. Clear? So these types of market we already learn, not a new. Perfect competition, monopoly, monopolistic competition and oligopoly. असा थोडासा फोकस या टॉपिक मध्ये आहे आपला यावेळेस. तर त्यातली पहिली बघूया मग. परफेक्ट कॉम्पिटिशन इज वन ऑफ द टाइप ऑफ कॉम्पिटिशन. तर काय ह्या कॉम्पिटिशन मध्ये? लार्ज नंबर ऑफ फर्म्स प्रोड्युसिंग होमोजिनस प्रोडक्ट. आता ह्याचे काही फीचर्स बघा. देर इज अ फ्री एंट्री अँड एक्झिट. वर्ड जरा डेबल झाला. फ्री एंट्री नको आहे, इथं कॅन्सल आहे. अँड परफेक्ट नॉलेज ऑन द पार्ट ऑफ बायर. आता हे आपल्याला माहिती आहे, जास्त मी रिपीट नाही करत. परफेक्ट मोबिलिटी ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन अँड नो ट्रान्सपोर्ट. सगळेच फीचर्स कव्हर केले, बरोबर आहे. पहिलं कोणतं केलंय? लार्ज नंबर ऑफ बायर सेलर. दुसरं सेकंड होमोजिनस प्रोडक्ट. तिसरं फ्री एंट्री एक्झिट, बरोबर आहे. फोर्थ नॉलेज. क्लिअर. मोबिलिटी 5 अँड नो ट्रान्सपोर्ट कॉस्ट 6. जवळपास ऑल प्राईम फीचर्स याच्यामध्ये कव्हर केले. You understand what I tell you here? Majority 5 features cover the in these competitions. Clear? And these all are the features. Large number of just सांगितलं. या मार्केटमध्ये खूप सारे बायर आहे, सेलर आहे. होमोजिनस म्हणजे काय हो, माहिती आहे तुम्हाला तरी पण विचारतोय. What exactly? Homogeneous means what? डायरेक्ट व्हॉइस न जरी आन्सर दिलात ना, मला कळेल, काही प्रॉब्लेम नाही मला. आय कम्फर्टेबल टू लिसन युअर व्हॉइस. नो एनी डिस्टर्बन्स टू मी. Yes, same taste, same color. Yes, absolutely.
एक साईज, एक शेप. समजा आईस्क्रीमचं तुम्ही काय घेतलं तर आईस्क्रीम बघा त्याचे बॉक्सेस त्याचं टेस्ट काय घेतलं, समजा एक बटरस्कॉच घेतलं तर अमूलचं घेतलं तर त्याचे ते कोन्स असतात एकसारखेच असतात ना. अरे अंडरस्टँड, होमोजिनेट. किंवा मँगो अवरेज त्याची साईज बघा सारखी असते, कलर आता काही होट्रोजेनस पण असतात पण अवरेज. मोस्ट ऑफ द प्रोडक्ट कम्स टू दीज मार्केट फ्रॉम ऍग्रिकल्चर. तुम्ही म्हणाल का? ओनियन बघा एकच कलर असतो त्याचा बऱ्यापैकी. हा, आय नो दॅट लार्ज स्मॉल साईज असते त्याची. स्मॉल साईज घेतला तर स्मॉल साईजचे होमोजिनस, लार्ज घेतला तर लार्ज. मेथी असेल, मेथी सारखीच असते ना. कोथिंबीर, टोमॅटो, पोटॅटो, व्हरायटी ऑफ ऑल व्हेजिटेबल्स ते सारखेच असतात का रे? कसं आहे, आफ्रिकेची मेथी काळी आहे, अमेरिकेची लाल आहे आणि इंडियाची वेगळी आहे बरं, येलो कलरची, असं काय आहे का? पोटॅटो बघा, हे प्रोडक्ट होमोजिनस आहेत की नाही बघतात कधी मार्केटला जाऊन? प्रोडक्ट कसे आहेत मग? These products are the homogeneous, right? The product homogeneous आहेत. Here, there is no any issue. Next one is there. These markets is most important feature knowledge. काय यातलं महत्वाचं फीचर आहे ते नॉलेज. कशाचं नॉलेज मला सांगा, तुम्हाला पण माहिती आहे. Which knowledge issue studied this topic? येस, की बायरला प्रोडक्टची प्राइस माहित आहे आणि सेलरला पण माहिती आहे की आपल्या प्रोडक्टची प्राइस काय ते बायरला माहिती आहे. सो नो वन आर मिसगाईड टू एनीवन. म्हणजे इथं प्राइसेस बद्दल कोणी अननोन नाही, म्हणजे त्याचा अर्थ काय, सेलरला हाय प्राइसेस चार्ज करता येत नाही. महत्वाचं ते आहे. What is importance is here, seller cannot charge higher prices because they know the price of product. फर्म्सला वाटलं इथं प्रॉफिट आहे, दे कॅन एंटर. वाटलं लॉस आहे ते एक्झिट. फॅक्टर मोबिलिटी, there is a 4 factor L, O, C. I'm right. Land, labor, organizer and capital. तर हे सगळे फॅक्टर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात. आय नो हे तर काही क्रिटिसाइज आहे, आपण शेवटी करू ते. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आहे आणि गव्हर्नमेंटचा इंटरफिअरन्स आहे, बरोबर? नो गव्हर्नमेंट इंटरफिअरन्स. आता ही मार्केट कशी हो, दिस मार्केट इज आयडियल, आय एम राईट. पण रियालिटी मध्ये कोणत्या कंडिशन यातल्या नाहीयेत. येस, क्रिटिसाइज दिस कॉम्पिटिशन. We can say the ideal but not real. Why? Now you criticize to this market. काय म्हटलं मी? You understand? This market is ideal but not real. का? मार्केट आयडियल आहे पण रियल नाहीये. का नाहीये हा क्वेश्चन आहे.
हा काय म्हणतो मी, समजते का तुम्हाला? नाही समजत वाटतं बहुतेक. हम्म. It's theoretical because there is a no possibility to transport. Yes. ट्रान्सपोर्ट शिवाय कोणतीही गुड्स एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे हे नुसतं आयडियल आहे. आणि पर जर ट्रान्सपोर्ट कॉस्ट घेतली तर प्राइस इक्वल असणार नाही, म्हणून तिथे ऍज्युम केली आहे. पण ही रिअल नाहीये अजून. अजून काय सांगाल? यस, मार्केटमध्ये गव्हर्नमेंटचा इंटरव्हेन्शन असतो. जीएसटी आता बघतो ना आपण, मार्केटमध्ये गव्हर्नमेंट इंटरफिअर होतोच, नाही म्हणलं ना, काही म्हणलं तर. विदाउट गव्हर्नमेंट इंटरफिअरन्स पॉसिबलच नाही. म्हणजे हे फक्त आयडियल आहे, नॉट रिअल. अजून खूप साऱ्या कंडिशन्स आहेत की मेनी बायर आणि सेलर सोडलं तर सगळ्या कंडिशन्स नाहीच आहेत जवळपास. येस, येस, येस. क्लिअर की सगळ्या बायर आणि सेलरला मार्केटच्या प्राइस बद्दलचं नॉलेज असतं. आपल्या शेजारी कोण राहते ते माहित नाही, मार्केटचं काय घेऊन बसलं. बरोबर आहे की नाही? किंवा प्रोडक्ट होमोजिनिटी आहे असंच नाही. ती फॅक्टर मोबाईल कसं काय, लँड कसं काय एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणार, नाही जाऊ शकत. लेबर सुद्धा किती दिवस जातो, तो आता बऱ्याच जणांचे काही, आता आपल्या कॉलेजच्या मुलांचे पेरेंट दुबईला असतात, तर किती वर्ष जॉब करतात, येऊन ती परत आपल्या कंट्रीला येतातच ना. राईट. सो what is the importance? Importance is the market, but this market is ideal but not real. Clear? तर आज आपण इथे थांबूया. उद्याच्या लेक्चरला हा तोच टॉपिक कंटिन्यू करूया, बरोबर आहे ना? आम राईट? येस ऑर नो? रिप्लाय द्या मला. येस, टुडे आय एम स्टॉप हिअर. टुमॉरो सेम टाइम वी कंटिन्यू द सेम टॉपिक. टुडे आय एम स्टॉप हिअर. हॅव अ नाईस डे. चॅट बॉक्स मध्ये तुमची नावं टाका सगळ्यांनी. बाय. येस.